नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा या मालिकेतील आज हा 13वा भाग. मागच्या भागात आपण 52वा श्लोक बघितला होता. आज आपण 53व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी मग दासबोधाच्या वेळेला एक शंका विचारली. तीच एकाने विचारली की तुम्ही जरा असं सभ्य पोशाख घालून बसायला पाहिजे, म्हणजे पारंपरिक म्हणतो असा की निरुशर्ट उपरणं वगैरे असं काहीतरी. तर मी त्यांना सांगितलं की उपरणं वगैरे काही गरज नाही ना, आपण अभ्यास करतो तो समर्थांचा, आणि त्यामुळं वेश असावा बावळापरी अंगी नाना काळा हा उपदेश आपल्याला जास्त योग्य आहे. त्यामुळे हे सोयीस्कर पडतं. टी शर्ट आणि वेगवेगळे घालतो, 2-3 आहेत बरेच, पण घालतो आलटून पालटून, म्हणजे ते क्रम समजायला लक्षात येतं म्हणून. त्यामुळं पोशाखापेक्षा म्हणजे कंटेनरला महत्त्व नाही, कंटेंट काय ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. असो, श्लोक क्रमांक 53. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो भक्त श्रेष्ठत्व पावलेला आहे त्याचे वागणे सदा सर्व काळ आणि सर्वांशी अतिशय नम्रतेचे आणि आर्जवाचे असते. वयाने अगर ज्ञानाने मोठ्या व्यक्तीशी तर तो नम्र भावाने वागतोच, पण आपल्याहून वयाने कनिष्ठ आणि ज्ञानानेही कमी असणाऱ्या इतरांबरोबरही तो प्रेमानेच वागतो. ज्याचे ज्ञान परिपूर्ण आहे असा माणूस नेहमी अहंभाव सोडून नम्रपणे वागत असतो. उलट ज्यांचे ज्ञान अर्धवट आहे अशी माणसे मीपणाने सर्वज्ञाचा आणतात आणि आपल्या थोड्यात वागत असतात. श्रेष्ठ भक्त हा परमपदाला पोचलेला असल्याने त्याचे वागणे सर्वांशी निष्कपट प्रेमाचे असते, आणि अशा वागण्यामुळे तो स्वाभाविकच सर्वांना हवासा वाटतो आणि म्हणून जनप्रियत्व प्राप्त करून देतो. समर्थांचा जनप्रिय तो असलेच पाहिजे असा आग्रह आपल्याला अनेक ठिकाणी त्यांच्या वागण्यात आढळून येतो. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदंतरे असं म्हणून ते लोकांचे मन राखायला सांगतात. तर ते साधण्यासाठी म्हणून रामरायाजवळ मागणे मागताना ते चौपदीमध्ये म्हणतात, कोमल वाणी दे रे राम, विमल करणी दे रे राम. म्हणजे मृदू बोलणे ठेवल्याशिवाय बहुत लोकांची अंतरे राखता येणार नाहीत. केवळ वाणीने गोडसून चालणार नाही, तर आपली करणी म्हणजे वर्तणूकसुद्धा निर्मळ असावी असा त्यांचा कटाक्ष आहे. हा धन्यदास कायम सत्यच बोलतो आणि त्याच्या प्रत्येक बोलण्याला विवेकाची जोड असते. तो कधी खोटे बोलत नाही. आता आपण सामान्य लोकांनी रोजच्या प्रपंचात हा नेम पाळायचे म्हटले तर आपले स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग काही चिबी जोशी यांच्या लिखाणाप्रमाणे अंगाशी येते असं वाटणं स्वाभाविक आहे. समजा आपण एखाद्या गंभीररित्या आजारी स्नेहाला भेटायला गेलो. आपल्याला माहीत असते की याला कॅन्सर झाला आहे आणि आता थोड्या दिवसात सोबती आहे, पण म्हणून तेव्हा जर त्याने विचारले की आता माझी तब्येत परवापेक्षा कशी वाटते, तर आपण सत्य बोलायचे म्हणून त्याला काही फरक नाही, उलट थोडी खराब दिसते असे म्हटले तर ते चुकीचे ठरेल. उलट अशा प्रसंगी आपण खोटे बोलून का होईना, पण त्याला परवापेक्षा कितीतरी तू सुधारलेला दिसतोयस असं वाटतंय, नवीन औषध लागू पडलेलं दिसते असंच सांगायला हवं. हे बोलणे सत्य नसेल पण विवेकाचे नक्कीच आहे. म्हणून असेल कधी समर्थांनी येथेही सत्यवादी विवेकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी असा शब्दप्रयोग केलेला असावा. असा दास कधीही वाचक आणि मिथ्या भाषण करत नाही. खरे पाहता ज्याला साधना करायची आहे त्यांनी आधी आपल्या जिभेवर अंकुश ठेवायला शिकले पाहिजे. आपण त्रिवाचा हा शब्द नेहमी ठाम वचने अर्थ वापरतो, परंतु या समर्थांनी त्याचा वापर प्रत्येक वेळी वेगवेगळे बोलणे म्हणजे एकदा एक, दुसऱ्यांदा दुसरे, तर तिसऱ्यांदा तिसरे अशा अर्थाने वापरलाय. समर्थ म्हणतात, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा. श्रेष्ठ भक्त कधी अशा तऱ्हेने विसंगत बोलत नाही. तो आपल्या विचारावर, उच्चारावर आणि कृतीवर ठाम असतो. त्याचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला असून त्याची जागा चिरंतन निश्चयाने घेतलेली असते, आणि हेच त्याच्या ठाम विचारसरणीचे कारण असते. म्हणून असा भक्त उत्तम भक्त म्हणून गणला जातो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 54. सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयी दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जे असे मान्यता पावलेले भक्त असतात ते अनेक वेळा लहान वयापासूनच भगवंताच्या चिंतनात मग्न झाले राहतात. ज्ञानेश्वर माऊलींना लहानपणीच परमेश्वर प्राप्तीची ओढ लागली. भक्त ध्रुव तर ज्या वयात लहान मुले खेळात मग्न असतात त्या वयात तपश्चर्याला बसला. अर्थात ही गोष्ट ज्याचे भाग्य थोर असेल त्यांनाच लाभेल. परंतु सामान्य प्रपंचाच्या मागे असलेला माणूससुद्धा आता प्रपंच करतो
व म्हातारपण आले म्हणजे भक्तिमार्गाने वळतो असे म्हणाला तर आपण नक्की ओळखावे की हा गृहस्थ कधीच भक्तिमार्गाने वळणार नाही. परमार्थ ही काही फावल्या वेळात करायची गोष्ट नाही. अर्थात ती कशीही केली तरी त्याचे फळ तसेच फावल्या वेळासारखेच आपल्याला मिळणार. वासना क्षीण झाल्यावर त्यातून मी मुक्त झालो म्हणण्यात कोणता पुरुषार्थ आहे? दात पडले, आता चावताच येत नाही अशी अवस्था झाल्यावर मी आता शेंगदाणे खायचे सोडले असे म्हणण्यापैकीच हा प्रकार झाला. ज्या साधकाला आपले साध्य गाठायचे त्याने तरुणपणातच शरीराला आणि मनाला वळण लावायला हवे. म्हणून धन्यदासाचे वर्णकर समर्थ म्हणतात की असा भक्त तरुणपणी जगाचा त्याग करून अरण्यामध्ये म्हणजे जनपदापासून दूर जाऊन राहतो. तेथे त्याला कोणी ओळखायचा, मान सन्मान द्यायचा प्रश्नच नसतो. तारुण्याच्या मोहातून तो मुक्त झालेला असतो आणि भगवंत भक्तीच्या स्वानंदात दंग असतो. आता आपल्यासारख्या सामान्य माणसाला प्रपंच त्यातील आपल्या जबाबदाऱ्या सोडून अरण्यात जाणं काही शक्य होणार नाही. परंतु प्रपंचात राहून सुद्धा तो कर्तव्यकर्म म्हणून करायचा, परंतु त्यातील सुखदुःखाचा मनावर फार परिणाम होऊ द्यायचा नाही. अशा कौशल्याने करता येणे शक्य आहे. शेवटी अरण्यात तरी का जायचे? तर विकारांपासून मुक्तता व्हावी म्हणूनच ना. मग प्रपंचात राहूनच त्याच्यावर सुयोग्य नियंत्रण ठेवले तर तेही चालेलच की. आपण साधू बैरागी संत महंत काही होऊ शकणार नाही, पण प्रपंचात राहून परमार्थ केला तरी मोठे साध्य केले असे होईल. आपल्यासारख्या सामान्य तेही मोठे लाभदायकच आहे. माझा एक म्हणजे 60च्या वयाचा आहे. अजून तो सकाळी दररोज जमेल तेवढे बॅडमिंटन खेळायला जातो. परवा त्याला विचारले, का हो आता या वयात काय प्रकाश पदुकोणची जागा याचा विचार आहे का? मी तेव्हा प्रकाश पदुकोण भारताचा 10 वर्ष चॅम्पियन होता. आता दुसरं आहे कोणी. आता कदाचित पारुपल्ली कश्यप असेल. तर त्यांनी उत्तर दिलं की मला प्रकाश पदुकोण व्हायचे नाही आणि मी होणार नाही ही मला माहीत आहे, पण रोजच्या खेळण्याने माझी तब्येत चांगली झाली तेवढं मला पुरेसं आहे. तसेच आपल्याला या अरण्य अर्थ आपल्या परिस्थितीप्रमाणे थोडा मावाळ करून घेतला पाहिजे. समर्थांना अभिप्रेत असलेला धन्यवाद अर्थ श्रेष्ठ भक्त आहे. अरण्यवासात आपले तारुण्य भगवंत भक्तीत व्यतीत करून तो परमोच्च पदाला पोचलेला असतो. त्यामुळे जेव्हा तो एकांत संपून पुन्हा लोकांतात येतो तेव्हाही तो आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानात पक्का असतो. तो विविध मतमतांच्या गलबयात कधी सापडत नाही. जगामध्ये परमेश्वर, त्याचे स्वरूप याबद्दल अनेक कल्पना वेगवेगळे लोक मांडत असतात, पण हा श्रेष्ठ भक्त त्या वादविवाद पडत नाही, कारण परमेश्वराच्या ठाई त्याची दृढश्रष्टा असते. या अविचल श्रद्धेच्या बळावरच तो लोकसंग्रह करून सर्वांना सन्मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 55. नसे मानसी दष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाच्या, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. आध्यात्मिक मार्गात अभूतपूर्व उन्नती प्राप्त केलेले जे भक्त असतात त्यांचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की सर्व प्रकारच्या आशा आणि वासना यांच्यापासून ते पूर्णपणे मुक्त झाले असतात. माणसाच्या मनात दोन प्रकारच्या इच्छा असू शकतात, एक सद्वासना आणि दुसरी दुर्वासना. भक्तांच्या मनात फक्त सद्वासना म्हणजे सर्वांचे भले करण्याची इच्छा जागृत असते, बाकी सर्व भोगवासनापासून तो मुक्त असतो. तसेच कोणाची वाईट चिंता त्याच्या मनात येत नाही. ज्या व्यक्ती भक्ताला त्रास देतात त्यांनाही तो नेहमी उदार अंतःकरणाने क्षमाच करतो. आपण साधन मार्गात असताना पहिली पायरी अर्थात दुसऱ्याचे वाईट चिंतनाने सोडून देणे ही आहे. ही पायरी साध्य झाली तरी जर एखाद्याने आपल्याला त्रास दिला तरी त्याचा राग येण्याचे पूर्णपणे बंद होणार नाही, पण कालांतराने आणि प्रयत्नाने तेही साधेल. आपल्या सर्व संतांनी त्यांना सदैव पीडा देणाऱ्या दुर्जनांनी क्षमाच केली आहे. क्षमाशील वृत्ती भक्ताचे भूषण आहे. अर्थात समर्थ दुसऱ्या ठिकाणी असेही म्हणतात की धटासी आणावा धट उद्धटासी उद्धट. म्हणजे प्रापंचिक कर्तव्य करताना असं वागायला हरकत नाही की धटासी आणावा धट उद्धटासी उद्धट, पण परमार्थ मार्ग करताना मात्र क्षमाशील वृत्ती ठेवली पाहिजे. अशा भक्ताच्या सर्व इच्छा आज्ञा नष्ट होऊन त्या सर्वांची जागा एका भगवंत प्राप्तीच्या तळमळीने घेतलेली असते. आपल्या निरामय भक्तीच्या योगाने तो मनामध्ये परमेश्वराला प्रेमाने बांधून ठेवण्याची तीव्र इच्छा करतो. इथे समर्थांनी पिपाशा अतिशय समर्पक शब्द योजला आहे. वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. म्हणजे पिपाशा म्हणजे पराकष्टाची तृष्णा म्हणजे तहान. सामान्य माणसाला भूक तहान यांच्यापुढे काही सुचत नाही असे आपण म्हणतो. तहानेने व्याकुळ झालेल्या माणसापुढे हिरा मोत्याचे ढीग कोचले तरी त्याला ते पेलाभर पाण्यापुढे फिके वाटतात. ही पाण्याची तीव्र इच्छा म्हणजे पिपाशा. खऱ्या भक्ताला भगवंत प्राप्तीच्या तीव्र इच्छेपुढे बाकी सर्व गोष्टी तृणवत वाटतात. जीवनातील एकमेव कर्तव्य म्हणजे भगवंत प्राप्ती अशी त्याची धारणा झालेली असते.
इतक्या तीव्र भावनेने आणि तळमळीने भक्ती केल्यावर भगवंताला अशा भक्ताजवळ येणे भागच पडते. एकदा भगवंताची कृपा झाल्यावर आयुष्याचे वेगळे सार्थक ते कोणते. अशा दासाची महती वर्णनास समर्थ म्हणतात, त्याची अर्पण भक्ती संपूर्ण शरणागती इतक्या श्रेष्ठ कोटीची असते की परमेश्वर प्राप्ती झाल्यावर अशा भक्ताने परमेश्वराचे ऋणाऐवजी खुद्द परमेश्वरच असे भक्त लाभले तर त्या भक्ताचा ऋणी राहतो. धन्य नसते आणखी महती कोणती, ज्यामुळे स्वतः भगवंताला तो उपकारबद्ध करून ठेवतो. संत कबीराने एका दोह्यात भगवंत आणि भक्त यांची तुलना करताना असा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, हरिसे तू मत हेत कर, हरिजन से कर हेत, हरि सब कुछ देत है, हरिजन हरिही देत. तात्पर्य, हरीची भक्ती केलीस तर तुला सर्व सुख समाधान मिळेल, परंतु जर भक्तांची तू सेवा केलीस तर ते भक्त तुला प्रत्यक्ष भगवंताचीच भेट करून देतील. अर्थातच त्या भेटीपुढे अन्य सर्व सुखे क्षुल्लकच नाहीत का. अनेक संतांनी म्हणूनच भक्तीचा आणि श्रेष्ठ भक्तांचा महिमा कायम वर्णन केलेला आहे. समर्थ म्हणतात, ज्याने सर्व भोगवासना दुष्ट वासना त्यांचा त्याग करून केवळ परमेश्वर प्राप्तीची तीव्र तळमळ बाळगली आहे, अशा भक्तांच्या भक्तीने भगवंत संतुष्ट तर होतोच, पण त्याही पुढे जाऊन त्यांचा ऋणाईत होतो. श्लोक क्रमांक 56. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्यदास म्हणजे श्रेष्ठ भक्ताची लक्षणे वर्णन करणाऱ्या श्लोक क्रमांक 47 ते 56 या श्लोक समुच्चयातील हा शेवटचा श्लोक आहे. अर्थ आणि रचनेदृष्टीने हा श्लोक धन्यदास वर्णनाचा कळस ठरणाराच आहे. या 10 श्लोकात समर्थांनी अनेक पाने लिहूनही जे पूर्ण होणार नाही असे त्या धन्यदासाचे सांगोपांग वर्णन केलेले आहे. जो आपल्या अनन्य भक्तीने परमेश्वराच्या सन्निधी केलेला असतो तो भक्त अत्यंत ममताळू अंतःकरणाचा असतो. सर्वत्र प्राणिमात्राबद्दल त्याच्या मनात विलक्षण माया बसत असते. त्याला सर्व सृष्टी जणू त्याचीच सखे सोयरे वाटत असते. त्याच्याजवळ हा माझा नाही असा अपप्रभाव शिल्लक नसतो. एखादा अगदी दुष्ट मनुष्य आला तरी धन्यदासाला त्याबद्दल खंत वाटेल, पण तो त्याचा राग करणार नाही. या समभावाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसा दीप भलत्या ठिकाणी लाविला, तो चोरा सावा सारखा झाला. दिवा जसा कोठेही लावला तरी आपला प्रकाश देताना तो भेदभाव करत नाही. त्याचा प्रकाश जसा सज्जनाला मिळतो तेवढाच प्रकाश चोरालाही मिळतो. तसे हे भक्त शिरोमणी सर्वांच्या बद्दल सारखेच ममत्व बाळगून असतात. अशा भक्तांच्या मनात अनाथ दुःखी पीडित लोकांच्याबद्दल विशेष प्रेम आणि कळवळ असतो. त्यांच्यावर आपल्या कृपेचा म्हणजे पर्यायाने परमेश्वराच्या कृपा प्रसादाचा वर्षाव करून त्यांचे दुःख आणि पीडा हलकी करण्यात त्यांना विशेष समाधान आणि आनंद मिळतो. सर्वत्र संतांचे विचार, विशेषतः महाराष्ट्रातील सर्वच संतांचे विचार एकमेकासारखे आहेत. अर्थात जगाच्या पाठीवर कोठेही गेले आणि कोणत्याही धर्मातील संतांचे विचार व शिकवण पाहिली तर ती सारखीच आढळते, कारण सर्व धर्मांचा मूळ विचारस्रोत सर्वांच्या कल्याणाचाच असतो. पण मराठी संतांची एकरूपता विलक्षण म्हटली पाहिजे. समर्थ दिनाचा दयाळू म्हणतात, हाच भाव तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशा शब्दात व्यक्त करतात. त्याचबरोबर हा धन्यदास सर्वांशी स्नेहभाव ठेवणार आहे, सर्वावर आपल्या कृपेची पाखर घालणार आहे. पाऊस पडताना सर्वत्र सारखा पडतो किंवा सूर्यप्रकाश देताना भेदभाव करत नाही, तसाच हा भक्त सर्वांनाच आपली कृपा देत असतो. विशेषतः जे साधक अशा भक्ताला मनापासून शरण येतात त्यांचे सर्वच बाबतीत पालकत्व तो आपल्याकडे घेतो. इथे समर्थांनी जनी दास पाळू असा शब्दप्रयोग केलेला आहे. स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू असं समर्थ म्हणतात. पाळणे म्हणजे सांभाळ करणे. जसे आपण एखादी गाय पाळतो म्हणजे ज्या सर्व हवे नकोपणाची जबाबदारी घेतो, त्याचप्रमाणे हा धन्यदास शरण आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन त्याचा प्रतिपाळ निरंतरचा करत राहतो. अशा भक्तीला शरण आल्याकडून जर कधी काळी काही चुका प्रमाद घडला तरीही त्या लोकांची पाठराखण तो सोडत नाही. साधकांच्या चुका या होणारच. कधी चुकणे कधी बरोबर येणे याचेच नाव तर अभ्यास. सर्व साधक परमेश्वर भक्तीचा अभ्यासच करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा या धन्यदास रागावत नाही. त्यावेळा समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक साधकांना व अशा श्रेष्ठ भक्तालाही वेगळ्या प्रकारे त्रास देत असतात.
पण तरीही त्यांच्या चुका त्यांनाच नंतर कळून येतील अशी क्षमाशील भावना ठेवून हा त्यांचे अपराध थोर मनाने पोटात घालतो आणि कधीही रागावत नाही. अर्थात ज्याने विकारावर विजय मिळवला आहे तोच धन्यवाद होणार, त्यामुळे त्याने स्वतःच्या रागावर अंकुश ठेवलेलाच असतो. पण तरीही समर्थांनी तोच भाव पुन्हा सांगितला आहे. तो सांगतानाही समर्थांच्या कवीने सरळ न सांगता प्रश्नरूपाने तो विचारलाय की अशा धन्यदासाच्या मनामध्ये राग किंवा संताप कुठून येणार. समर्थ म्हणतात, त्या अंतरी क्रोध संताप खायचा, कुठून येणार संताप किंवा राग. अशा गुणवानाचा भक्तच श्रेष्ठ ठरवून सर्वोत्तम भगवंताचा दास होतो. एक छोटी कविता केली, मी वाचतो. मेणाहुनी मो हृदय जयाचे, दुखित हे तर आप्तच त्यांचे. भारत यांचा स्वतः वाहतो, प्राशुनी असुरू हास्य वाटतो. शरणागत कोणीही आला, अभय शांती देई त्याला. कृपा बरसतो, प्रेम वाटतो, क्रोधा पचवून माया करतो. भगवंताचा अवतारच हा, समर्थ चरणी दास धन्य हा. माझी छोटी कविता आहे. भगवंताचा अवतारच हा, समर्थ चरणी दास धन्य हा. आज इथेच थांबूया. उद्या 57 श्लोकातून सुरू करू. तोपर्यंत नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.